नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आमच्या गावापासून ना 4-5 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे चिनावल. तर तिथे ग्रामपंचायतमध्ये आम्ही आलो होतो सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान. आणि तिकडनं येताना पप्पा मला म्हटले का चल तुला आपलं शेत दाखवतो, जे की मी एवढ्या वर्षांमध्ये कधीच बघितलेलं नाही आहे. म्हणजे आमच्या लग्नापासून मी कधीच शेतात आलेले नाही आहे. तर पहिल्यांदा बघते आणि शेतामध्ये पेरलेलं आहे मका. तर पप्पा म्हटले घेऊन घे, तुला घ्यायचे तेवढे. तर मग 4-5 तोडून घेतले. आणि नोकरी करणाऱ्या मुलाकडे सुद्धा शेती हवी, पण कितीतरी वर्ष होऊन जातात पण शेतात कोणी पाय ठेवत नाही, तरी सुद्धा त्यांच्याकडे शेती हवी. आणि जे शेतकरी मुलं असतात त्यांना कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही, अशी आता लग्नाची स्थिती झालेली आहे. तर असो, आपल्याला त्या विषयाकडे वळायचं नाही आहे. तर मी गावी याच्यासाठी आले होते का आमच्या लग्नानंतर एवढ्या वर्षानंतर सुद्धा आमचं मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं नव्हतं. आणि मग ते आता मनस्वीला स्कूलमध्ये तिचं आधार कार्ड लागतं आणि त्याच्यासाठी माझं सुद्धा आधार कार्ड हवं आहे स्कूलमध्ये. तर माझं यांच्या नावाने हवं आहे, म्हणून मग आधी मॅरेज सर्टिफिकेट काढायचं. तर मग आम्ही गावाकडून काढलेलं होतं, पण नाशिकला आम्ही ते दिलं आधार कार्डसाठी. तर ते ॲक्सेप्ट करत नव्हते. ते म्हणत होते इथूनच मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागेल आणि मग आधारचं नाव चेंज होईल. म्हणून मग मी गावी गेले, तिथूनच माझं आधारवरचं नाव चेंज केलं. तर हे करण्यासाठी मी 2-3 दिवसासाठी गावी आलेले होते. आणि आता आमचं ते काम अर्धवटच झालेलं आहे. तर पुढचं काम होणार नाही आहे हे जेव्हा माहिती पडलं तेव्हा थोडंसं दुःख झालं, कारण आमचं एका फेरीमध्ये कुठलंच काम होत नाही. हे नेहमीचंच आहे, एका फेरीत एकच काम होतं किंवा होतच नाही. तर तिकडून घरी आल्याच्या नंतर दुपारी AC फिटिंगवाले आलेले होते. 2-3 दिवसापासून AC येऊन पडला होता, पण फिटिंगवाले आज आले नेमके. आणि इतकी घाण झाली होती त्याच्यामुळे घरामध्ये अगदी फरशीचा कलरसुद्धा दिसत नव्हता, सगळा थर उमटला होता. तर 3-4 तास त्यांचं काम चालणार होतं. तोपर्यंत आई आणि मी बाहेर ही हळद निवडत बसलो होतो, जी की ओली हळद शेतातून आणलेली होती पप्पांच्या मित्राकडून. आणि मला ती लोणचं टाकण्यासाठी नाशिकला आणायची होती, म्हणून आई म्हणत होत्या चांगली चांगली निवडून घेऊन जा. तर मग मी ते निवडून घेतली. आणि इथे अजून यांचं काम सुरूच होतं, खूप संध्याकाळ झाली होती. हे सगळा पसारा बघून मला टेन्शन आलं होतं की हे किती वेळ लागेल आवरायला. तर आवरायला तर 7:30-8 वाजून गेले. मग आज काय खिचडीच बनवायची होती. मी पूर्ण हॉलची क्लिनिंग करून घेतली, अगदी डीप क्लिनिंग करून घेतली. आणि 7:30-8 वाजून गेले. मग काय स्वयंपाकाला आज फक्त खिचडीच बनवली. आणि जे की आम्ही मक्कीचे कणीस आणले होते त्याचे आम्ही चॅट बनवणार होतो, कॉर्न चॅट. तर स्वरा म्हटली मम्मी मी हेल्प करते. मग ती कॉर्न चॅट बनवत होती आणि आमची खिचडीसुद्धा रेडी होती. मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर 8:30-9 वाजता आई पप्पा नाही म्हणत होते, तरी मी गॅलऱ्या वगैरे धुवून घेतल्या, कारण होळी जवळ होती आणि होळीनंतर आमचा देवाचा दिवस असतो. तर मी आईंना पूर्ण घरच साफ करून दिलं, फक्त आता किचनचं थोडंफार राहिलं होतं, ते आई म्हणत होते मी नंतर करून घेईल. मग रात्रीच गॅलऱ्या वगैरे धुतल्या होत्या आणि ही एक गॅलरी राहिली होती जी की मी सकाळी केली. आणि रात्री मी ज्या गॅलऱ्या धुत होते तेव्हा यांचा फोन आला. तर म्हणे तुझं काम आता होत नाही आहे, तर इकडे यायच्यापेक्षा एक दिवस तुझ्या माहेरीसुद्धा जाऊन ये आणि आई पप्पांना भेटून ये. मग मी एक दिवस अजून स्टे केला आणि सकाळी हे थोडीफार कामं जी राहिलेली होती ती उरकली आणि निघाले मी माहेरी जायला. तर मी ज्या कामासाठी आले होते ते काम झाल्याच्या नंतर मला लगेच निघायचं आहे असं मी माझ्या माहेरी सांगितलं होतं. तर त्यांना वाटलं होतं की ही काही येणार नाही आता. तर आज आणि आमचं अचानक जायचं ठरतं आहे, तर आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहे. मी त्यांना फोनसुद्धा केलेला नाही आहे की आम्ही येतो आहे. तर म्हणजे आमचं रात्रीच ठरलेलं होतं जायचं आहे असं, पण आम्ही त्यांना फोन करून सांगितलंसुद्धा नव्हतं की आम्ही येतो आहे. तर हे त्यांच्यासाठी फुल सरप्राईज असणार आहे. आणि बघूया मग त्यांच्या चेहऱ्यावरती काय आनंद असेल तो. म्हणजे मला माहीत नाही ते घरी जरी असतील का नाही, म्हणजे भाऊ आणि वहिनी वगैरे. आई पप्पा तर असतीलच घरी, पण भाऊ आणि वहिनीचं नाही माहिती मला, कारण ते शेतात वगैरे गेले असतील तर मग ते नाही भेटणार घरी, त्यांचे एक्सप्रेशन नाही बघायला मिळणार मला. तर तुम्ही बघा पुढे. आता उठते ना आबा बरोबर. याच्या पुढचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.